मोठमोठ्या स्पर्धा अंडरआर्मच्या होत असायच्या आणि त्याही मात्र कडवट लढती नेहमीच होत राहिलेल्या आहेत. क्या बात आहे. म्हणजे आज एक चांगली चुरस, चांगला घमासान क्रिकेटच्या या मॅच मध्ये आपल्याला बघायला मिळेल. स्वर्गीय मकरंद स्मृती चषक 2026 स्पर्धा अंतिम चरणात शेवटचा दिवस या स्पर्धेचा आणि या शेवटचा दिवस कोणता संघ गोड करणार हा क्रिकेटचा सोहळा याची देही याची डोळा. आपण आज मुठवलकरांच्या वतीनं सन्मान्य उत्तम शेठ पाटील, योगेश पाटील, रणजित पाटील आणि त्याच बरोबरीने संपूर्ण मकरंद स्फोट मुठवलच्या वतीनं आपण या स्पर्धेच्या माध्यमातून बघितला. सलग 4 दिवस योगी सर या स्पर्धेमध्ये जर आपण विचार केला तर कुठल्याही प्रकारे कसर सोडलेली नाहीये. ज्या प्रकारचं आयोजन आपल्याला या स्पर्धेत बघायला मिळालं. हो निश्चितपणे कारण मुठवलची स्पर्धा असली की त्या स्पर्धेमध्ये कुठल्याही गोष्टीची कमतरता भासत नसते. हे आपण सुद्धा अगदी जवळून पाहिलेलं आहे. परंतु लक्षात सुद्धा की वेळेचं तुम्हाला भान सुद्धा मात्र इथे ठेवायचं आहे. हो नक्की, कारण आज 2 सेमी फायनल, एक फायनल. आजचं लॉर्ड्स आजचं शेड्यूल भरपूर मोठं आहे. परंतु इथून आता कोण जिंकणार आणि जय हनुमान चौधरपाड्याच्या विरोधात कोण खेळणार याचं उत्तर तुम्हाला या सामन्यानंतर नक्की मिळेल. सलामीची जोडी योगेश्वर पाटीलच्या सोबतीनं तुम्ही पाहतात. बॅटर निखिल आणि षटक क्रमांक पहिलं घेऊन मार्गस्थ होतोय राज. आणि गणेश खुक्षे संघाच्या प्रत्येक गोलंदाजांना विकेट हॅट्रिकसाठी पारितोषिक आहे. शिवसेनेचे उपतालुका प्रमुख रघुनाथजी पाटील यांच्याकडून तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. योगेश्वर पाटील आणि निखिल जाधवची जोडी सुद्धा आपण पाहतो आणि षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज राज पाटील. गांधारे विलेज टोकाकडून पहिला चेंडू पाहू शकला. लेगस्टंपवरती चेंडूच्या हाताळणी अखूट टप्पाचा चेंडू जरूर होता, परंतु या स्ट्रोकसाठी फील्डला तैनात केला बॅकवर्ड स्क्वेअरला कडे. चांगला शत्रक्षक करण पाटीलच्या माध्यमातून पाहतो. दोघेही करण पहा डीपमध्ये आहेत. एक करण पाटील सिनियर आहे तर दुसरा करण पाटील ज्युनियर आहे. हो चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी बघायला मिळालं, परंतु पहिल्याच बॉलवर चांगला आत्मविश्वासही दिसून आला योगेश्वरचा. ज्या प्रकारे त्यानं बॉलला वळवलं होतं, ड्रॅग केलं होतं बॅकवर्ड ऑफ द स्क्वेअर लेगच्या दिशेने. चला पहिला सेमीफायनलचा सामना मला वाटतं गावदेवी नानकर आणि जयंत देवरुंग या 2 संघांमध्ये होणार आहे. तो बरोबर 3 वाजता दोन्ही संघांनी रिपोर्टिंग करायची आहे, कारण पहिला सेमीफायनलचा सामना त्याच 2 संघांमध्ये होणार आहे. यानंतर एकच मॅच बाकी आणि तदनंतर सेमीफायनल. हो आणि आजच्या लॉर्ड्समधून 2 संघ क्वालिफाय होणार. तो मात्र दुसऱ्या सेमीफायनलमध्ये आरणी किरवली संघाच्या विरोधात खेळणार आहे. तर अशा प्रमाणे या स्पर्धेतील जे पुढील सामने आहेत ते खेळवले जातील. याची सर्व विजय संघाने नोंद घ्यायची आहे. रिबसचा फटका बाहेर काढलाय. अपील केली लेग बिफोरच्या रूपाने फिंगर अप आणि फलंदाज निखिल जाधव त्या ठिकाणी शून्यावरती बाद झालाय. बिग विकेट, मोठा धक्का त्या ठिकाणी लागतोय आणि निखिल जाधव मागच्या सामन्यामध्ये हिरो ठरला होता, तो मात्र आता गणेश 11 कुकसे समोर 0 ठरतोय. फार मोठा धक्का लागलाय त्या ठिकाणी खांडवल संघाला. आणि याच फटक्यांचा आपण विचार केला तर निखिल जाधवनं भरपूर धाबा जोडला होता, परंतु या सामन्यामध्ये पहा महत्वपूर्ण लढतीमध्ये याच फटक्याने त्याचा घात केलाय. पहा पर इनिंगसाठी प्रत्येक संघाने फक्त बीमरसाठी रिव्ह्यू सिस्टीम आहे. अदरवाईज कुठल्याही निर्णयावरती तुम्हाला रिव्ह्यू सिस्टीम दिली जाणार नाही, याची आपण नोंद घ्यायची आहे. चला मॅच सुरू करायची आहे. निखिल पंचांचा निर्णय अखेरचा असेल. चला पंचांचा निर्णय आहे, याचा आपण या ठिकाणी मान तुम्हाला ठेवावंच लागेल. फक्त बीमरसाठी रिव्ह्यू आहे आणि हे पहा फलंदाज त्याकडे पाहिलं तर एक्झॅक्टली पाय सुद्धा बाक आहे तिकडे. चला योगेश्वर मॅच सुरू करायची आहे. अंपायर डिसिजन विल बी लास्ट इन अ फायनल. चला अंपायर डिसिजन विल बी लास्ट इन अ फायनल. लक्षात ठेवा दोन्ही टीम, सर्वच टीम खेळणाऱ्या ज्या टीम आहेत, पंचांचा जो निर्णय आहे तो अखेरचा मानला जाईल. निखिल शून्यावरती बाद होते आणि थोडासा निराश पावलांनी डगआउटच्या दिशेने तो निघाला. तर पहिल्या धक्का पाहू शकला या ठिकाणी निखिल जाधवच्या रूपाने या ठिकाणी टीम जय हनुमान खांडवल संघाला लागलेला आहे. शून्यावरती तो मात्र बादून माघारी परतला आणि आता 3ऱ्या क्रमांकावरती नवीन फलंदाज आलाय मिस्टर रोहित. चांगली सुरुवात पॉवर प्लेमध्ये राज पाटील करत असताना 1 या आकड्यावरती पहिला धक्का लागला समीर. हो जरूर चांगली सुरुवात राज पाटीलच्या माध्यमातून. राज एक परफेक्ट अष्टपैलू आहे
बॅटिंग करत असताना मागच्या सामन्यामध्ये लागोपाठ 4 चौकारी त्याच्या बॅटमधून आपल्याला बघायला मिळाले होते आणि पुन्हा एकदा ओव्हर द विकेट नवीन बॅटर रोहित आता मैदानामध्ये एंटर झालेला आहे. हलक्या हातानं फक्त ऑन साइडला टर्न केल्या बॉल शॉर्ट मिड विकेटला येतोय. आतिश वेगानं धावतोय. डीप मधून फिल्डर येतात. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि बघता बघता 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण केल्या जात आहेत. या 2 धावांनी आता स्कोर पुढे गेलाय. धाव फलकावरती 3 धावा. चांगली रनिंग विरुद्ध विकेट दोघांमध्ये आपण पाहतो आणि इथून मात्र कुठेतरी संघाला सावरण्यासाठी रोहित प्रयत्न करतोय. पहिल्या चेंडूवरती 2 धावा त्याने जोडल्या गेल्या. स्वतःचं खातं त्याने उघडलं आणि आपल्या डावाला त्यांनी सुरुवात केली. यानंतर जो सामना असेल चालू सामन्यातील विनर सगळं फाईट करेल जॅन्श इंटरफार्जेस जे हनुमान चौधरपाडा संघाच्या विरोधात आणि तो क्वार्टर फायनल सामना असेल याची आपण नोंद घ्या. राज पाटील पुन्हा एकदा रोहित समोर स्विंग अँड मिस प्ले अँड मिस कटर होता टप्पा पडला हलकासा बाहेर वळून घेणारा बॉल येतोय डॉट बॉल. सुरुवात पॉवर प्ले मध्ये राज पाटीलनं चांगली केली आहे. एकाही वेळेला बॅटर मोठा फटका खेळू दिलेला नाहीये. स्कोर कार्डवरती 3 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये जय हनुमान खांडवल बी. चांगली कंदुशी गोलंदाजी सध्या आपण पाहतोय. पॉवर प्लेमध्ये आतापर्यंत एकही मोठा फटका या ठिकाणी आला नाहीये. अचूक लेंथ आणि अचूक टप्पा मात्र इथे या पे केला राज पाटीलनं. आणि तसं जर पाहिलं तर मागील जी स्पर्धा आपण पाहिली जय महाराष्ट्र भोईरगाव चषक त्या स्पर्धेमध्ये जबरदस्त खेळ राज पाटीलचा आपण पाहिला. उत्कृष्ट गोलंदाज आणि उत्कृष्ट फलंदाज हे दोन्ही अवॉर्ड्स त्यांनी जिंकलेली. ते मात्र पाक कटरचा वापर केलाय. जबरदस्त स्विंग अँड मिस. जबरदस्त गोलंदाजी फलंदाजांना पूर्णपणे त्या ठिकाणी बांधून ठेवले असंच आपण म्हणूया. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण देवरुंग बागगाव येथे रंगत असलेली ही स्पर्धा आणि खरोखरच आज या स्पर्धेचा शेवटचा दिवस. परंतु आज या स्पर्धेमध्ये मागच्या बऱ्याच वर्षांपासून जो प्रेम मिळतं क्रिकेटर्सना येथे येणारे सर्व समालोचक ऑफिशियल्स प्रेक्षक असतील पाहुणे असतील असं वाटते की आणखी 2 ते 3 दिवस स्पर्धा अशीच सुरू राहावी. ज्या प्रकारे या स्पर्धेमध्ये एन्जॉय करत असतात सर्वच जण. कारण आयोजक मोठ्या मनाचे आहेत. उत्तमदादा पाटील असतील त्याचबरोबर आणि दरवर्षीप्रमाणे योगेशदादा पाटील रणजित पाटील आणि संपूर्ण मकरंद स्मृती मुठवल असेल. आणि समीर खरोखर आज आपण या स्पर्धेला निरोप देऊ आणि उद्या नवीन स्पर्धेचा उगम होणार आहे. जय जोटिंग देवरुंग संघाची ती स्पर्धा असेल आणि तेही ओमसाई आपले लोणार क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत तुम्हाला ती स्पर्धा पाहायला मिळेल. परंतु तदनंतर अजून एक 2 दिवसीय स्पर्धा तुमच्या भेटीस मित्रांनो येणार आहे. परंतु ती स्पर्धा असोसिएशनच्या बाहेर नसेल याची आपण नोंद घ्या. आर्यन मेहर आणि वसीम सिंधू यांच्या माध्यमातून ती स्पर्धा असेल. दिनांक 10 जानेवारी ते दिनांक 11 जानेवारी फक्त 20 संघांना त्या स्पर्धेमध्ये सहभाग दिला जाणार आहे. प्रथम पारितोषिक असेल 51,111 रुपये व मानाचा चषक असेल. द्वितीय क्रमांकाचा चषक आणि रोख रक्कम 25,111 रुपयाचं तुम्हाला पारितोषिक दिलं जाणार आहे. प्रवेश फी असेल 7,000 रुपये. आणि जर त्या स्पर्धेमध्ये कोणत्या संघाला सहभाग घ्यायचा असेल तर आपण आर्यन मेहर किंवा वसीम सिंधू यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. आणि ती स्पर्धा याच ठिकाणी असेल दिनांक 10 जानेवारी ते दिनांक 11 जानेवारी. अनेक साऱ्या स्पर्धा आता तुमच्या भेटीस येत आहेत. मोठमोठ्या स्पर्धा तुमच्या भेटीस येत आहेत. सेकंड ओव्हरमध्ये करनचा वापर करण्यात आला. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 3 धावा खर्च करत असताना राजने एक सफलता देखील आपल्या संघाला मिळवून दिली. परंतु योगेश्वर पाटील एक असा खेळाडू आहे सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून मागच्या वर्षीचा बेस्ट प्लेअर ऑफ द इयर त्याला पुरस्कार मिळाला होता. ओहो यावेळेला कोदा टाकलेला बॉल होता फ्लाइटेड बॉल आणि अगदी फुलर रेन स्वीप करण्याचा प्रयत्न येतोय डॉट बॉल. चर्चा करत होतो योगी सर की मागच्या वर्षी पूर्ण स्पर्धा या खेळाडूंना गाजवल्या होत्या. हो आणि एका स्पर्धेमध्ये समीर बॅक टू बॅक 3 अर्धशतकी केली तरी साकारली होती केरळच्या स्पर्धेमध्ये. आणि त्यानंतर दुसरा खेळाडू मी पाहिला मानकुलीचा विनीत माली याने सुद्धा या सीझनमध्ये बॅक टू बॅक 3 सामन्यांमध्ये 3 अर्धशतकी केली साकारली. हो नवी मुंबई मला वाटतं पनवेलमध्ये ती स्पर्धा होती. इनामपुरीची ती स्पर्धा आणि तेथे मालिकावीराची कार देखील विनीतने जिंकली. धावसंख्या धावफलकावरती 3 धावा. आणि भिवंडी तालुक्याचा आपण इतिहास जर उचलून बघितला तर मला आठवतं की विश्वास म्हात्रेनंतर हरीश पाटील असेल, भावेश पवार असेल, हेमंत हारेड असेल आणि प्रतीक नाईक मागच्या वर्षी तुम्ही जय बजरंग कारिवलीचा पाहिला ज्याने मालिकावीराच्या कार जिंकले. आणि आता विनीत माली त्या लिस्टमध्ये जोडला जातोय. आणि एक फोर व्हीलर मात्र हुकली असंच म्हणावं लागेल. मोरेश्वर सुतार जिंकता जिंकता तो मात्र 2 ते 3 पाऊल पाठीमागे राहिला.
करण पाटील पुन्हा एकदा मार्गस्थ होतोय व शॉर्ट पिच चेंडू हुक केलाय पूल थिंग सक्सेसफुल चेंडू मिड विकेटच्या बाहेर झालाय गोल 6 धावांसाठी षटकार. ह्याच खेळीचा आपण विचार करतोय आणि तीच खेळी येणं गरजेची आहे योगेश्वर पाटील कडून आणि अखेर पहिला षटकार त्याच्या बॅट मधून येतोय. अरविंद भंडारी दादाचा जबरदस्त फटका मात्र आपण या ठिकाणी योगेश्वर पाटीलच्या बॅटमधून पाहिला. हा कुटाबाचा चेंडू आणि त्याच्यावरती पाहू शकेल काय तो अंदाज राहिला अगदी या पुलचा अंदाज बॅटमॅनचा मात्र चांगला तिथे मात्र वापर केला आणि चेंडूने मात्र हवाई सफर केला. खांडवल संघाच्या इनिंग मधला पहिला दर्जेदार फटका पाहिला जो अत्यंत महत्वाचा होता कारण इथून दबाव वाढत होता आणि त्या वाढलेल्या दबावातून आता बाहेर निघण्यासाठी या फटक्यांची नितांत गरज होती. योगेश्वर पाटीलच्या बॅटमधून आलेला सिक्सर करणच्या विरुद्ध धावा येतात. धावफलकावरती आता 10 धावा आणि करणच्या 2 बॉलवर 7 धावा त्या ठिकाणी आलेल्या आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये 3 धावा होत्या, दबाव वाढला होता परंतु इथून नीडरपणे खेळणं हे गरजेचं. मानसिकता तुमची स्थिर असणं गरजेचे असते. सायकोलॉजिकली जर का तुम्ही प्रेशराईज झाला मानसिकदृष्ट्या खच्चीकरण झालं तर तुम्ही डेफिनेटली तिथे हाराल. आणखी एक फ्लॅट पॅरलल स्ट्रोक अगदी समांतर जमिनीला फटका होता. आणखी एक सिक्सर येतोय योगेश्वर पाटीलच्या बॅटमधून आणि अशा चेंडूची जर तुम्ही हाताळणी जर केली तर दिवसभर योगेश्वर पाटील तुम्हाला याच पद्धतीने फटके केलेल आणि पाहू शकाल लागोपाठचा दुसरा षटकार आलाय करण पाटीलच्या विरोधात. पुन्हा कुटाबाचा चेंडू होता बाहेर निघणारा खेचून मारलाय अगदी फ्लॅट अँड फ्युरियस ग्रेट हिट सिक्सर फ्रॉम योगेश्वर पाटील. बॅक टू बॅक 2 सिक्सर्स त्याच्या बॅटमधून बघायला मिळाले आणि आता स्कोर जाऊन पोहोचलाय धावफलकावरती या 2 सिक्सरच्या सहाय्यानं. धावफलकावरती 16 धावा 16 रन्स ऑन द बोर्ड नाव. कमबॅक झालेला आहे तो जय हनुमान खांडवल बीचा. वार पलटवार तुम्हाला क्रिकेटच्या खेळामध्ये होताना दिसतील आणि तो पलटवार आता खांडवल बी करताना योगेश्वर पाटील हल्ला करताना. पहिल्या षटकामध्ये राज पाटीलने फक्त 3 धावा खर्च केले तर सुरुवात पॉवर प्ले मध्ये चांगली झाली आणि दुसऱ्या षटकाला करंटने सुद्धा सुरुवात चांगल्या प्रमाणे केली होती. निर्धावानं आपल्या षटकाला सुरुवात केली होती परंतु त्याच्यानंतर मागील 2 चेंडूवरती तब्बल 13 धावा त्याने खर्च केला आणि तब्बल रिव्हर्सचा फटका. समीर या फटक्यावरती तुझं काय मत तू व्यक्त करू शकतो कारण सरळ बॅटने 2 चांगले फटके आले होते. हो अगदी बरोबर. खरं तर सरळ बॅटनं 2 चांगले फटके आले होते. रिव्हर्सचा फटका खेळणं कितपत योग्य होता हा स्वतःलाच प्रश्न पडला असेल परंतु हेही असू शकतं ना की बॉल ऑप्शनच्या बाहेर होता योगी सर. यावेळेला अक्रॉस द लाईन अलॉंग द ग्राउंड बॉल येतो डीप मध्ये इन फ्रंट ऑफ द सेंटर. स्क्वेअर लेगचा फिल्डर थोडासा फॉरवर्ड होता आणि बरोबर त्याच्याकडे बॉल येतो आणि वेळ होती फलंदाजाकडे 1 धाव पूर्ण करण्याची. या एका धावेने स्कोर पुढे गेलाय धावफलकावरती 17 धावा 17 रन्स ऑन द बोर्ड नाव आफ्टर. येस षटकातील अजूनही एक चेंडू बाकी आहे परंतु चांगला बॅक केलाय चांगला पलटवार केलाय खांडवल बीच्या फलंदाजांनी. हो निश्चितपणे आणि पलटवारची आवश्यकता होती कारण निखिल जाधव सारखा फलंदाज शून्यावरती बाद झाला होता. त्याच्यानंतर मात्र योगेश्वर पाटीलची जबाबदारी वाढली गेली होती आणि त्या जबाबदारीने खेळ तो सध्या साकारतो आणि त्याला साथ देतोय फलंदाज रोहित. आदरणीय देवीदास ठाकरे ठाकूरपाडा यांच्या या ठिकाणी शुभागमन झालेला. आपलं आम्ही या स्पर्धेमध्ये मनपूर्वक स्वागत करतोय. ओ शेवटचा बॉल प्ले अँड मिस आणि आज बरोबर 2 षटकांचा खेळ देखील संपन्न होतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 17 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये जय हनुमान खांडवल बी. आणि पाहू शकाल या ठिकाणी ठाकूरपाड्याची प्रसिद्ध उद्योजक सन्माननीय देवीदाजी ठाकरे साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्यांचं करूया आपण स्वर्गीय मकरंद स्मृती चषकामध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आणि त्याच्या सोबतीला त्यांची सहकारी सुद्धा आलेले आहेत. आपलं सुद्धा आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतोय. 2 षटकाचा खेळ 17-1 सध्या आपण पाहतो परिस्थिती जय हनुमान खांडवल बस संघाची. या षटकामध्ये करण पाटील तब्बल धावा खर्च केल्या 14 आणि विनंती असेल जियान सेंटर पाहिजे जय हनुमान सोदरपाडा संघ की आपण सुद्धा रेडी राहा कारण यानंतर सामना तुमचा असेल. चालू सामन्यातील विजेता संघ तुमच्या विरोधात खेळणार आहे आणि पहिल्या सेमीफायनल जय जोटिंग देवरुंग विपक्ष आई गावदेवी नांदकर आपल्याला जी वेल दिलेली आहे आयोजकांनी त्या वेळेच्या आधी तुम्हाला इथे पोहोचायचं आहे. जरूर पहिल्या सेमीफायनलचा सामना होणार आहे जो पहिल्या दिवसातील क्वालिफाय संघ गावदेवी नांदकर दुसऱ्या दिवसातील क्वालिफाय संघ देवरुंग
त्या दोन टीम मध्ये पहिला सेमीफायनलचा सामना तुम्हाला बघायला मिळेल. परंतु आता इथून या मॅच मध्ये चांगला पलटवार केलेला आहे, परंतु तिसऱ्या षटकामध्ये तोच मोमेंटम कॅरी फॉरवर्ड करणार खांडवल बीच बॅटर की पुन्हा एक चांगलं षटक धनेश 11 कुकसे संघासाठी येणार. कारण कुकसे गावातील अनेक रथी महारथी सध्या मंचावरून या स्पर्धेचा आनंद घेतात, त्यांच्या टीमला समर्थन ते देत आहेत आणि क्रिकेटचे मोठे चाहते आहेत. आणि त्यामध्ये काही काही क्रिकेट सुद्धा चांगला खेळलेला आहे. मग रघुनाथजी पाटील असतील, मेघनाजी पाटील यांनी सुद्धा चांगला खेळलेला साकारला आहे. रमेशजी पाटील यांनी सुद्धा मात्र लकडी तोड गेंदबाजी त्यांच्या कलियुगामध्ये केलेला आहे. आणि आता मात्र पाहू शकाल करण पाटील ज्युनियर आता मात्र षटकाला सुरुवात करतोय. पहिला चेंडू टेक ऑफ केला, फलंदाज बीट, रक्षक बीट आणि चेंडू सरळ लॉंग स्टॉपच्या अगदी पलीकडे चाललाय. बायच्या स्वरूपात येणारा हा चौकार. शुभेच्छा येत आहेत अरविंद शेठ भंडारी यांना अजूनही शुभेच्छा येत आहेत या चौकाराच्या माध्यमातून आपण म्हणूया. कारण मागे जास्तीत जास्त बॉल कमी जातात, मात्र विकेट किपरकडनं चुकी झाली आणि बॉल सरळ निघून गेला लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धावा तिने मिळाल्या आणि धावफलक 4 धावांनी पुढे गेल्या 21 आकड्यावरती. 21 या ओव्हरला सुरुवात चांगली राहिली आहे. खरं तर गोलंदाजाने चांगला बॉल टाकला होता, बॅटरला बीट केलं होतं, किपरकडनं मिस्टेक झाली आणि आता किपर थोडंसं डीप उभा राहिलाय. पुन्हा कटर टप्पा पडल्यानंतर बाहेर वळून घेणारा बॉल ऑफ ब्रेक बॉलर आहे जो डावखुरी हाताच्या फलंदाजासाठी लेग कटर त्याचा बनतो आणि कुठेतरी तो स्विंग कापण्यामध्ये योगेश्वर पाटील सपशेल अपयशी ठरला. दोन्ही चेंडू जर पाहिले तर सेम टू सेम चेंडूच्या हाताने आपण पाहिली. चांगली सुरुवात आणि चांगला टप्पा तिथे करण पाटीलला पीक केलाय. दोन्ही चेंडूवरती योगेश्वर पाटील त्याने बीट केलाय आणि तदनंतर योगेश्वरचा हा तडाखेबंद फटका उंची जास्त आणि अंतर सुद्धा प्राप्त केलाय आणि चेंडू लँडिंग झालाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 7 धावांसाठी षटकार. क्या बात आहे, योग्य उंची आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर छुमंतर. हा सिक्सर तुम्हाला बघायला मिळाला आणि या षटकाराच्या मदतीने धावफलक वेगाने पुढे गेलाय. 27 रन्स ऑन द बोर्ड नाव. हा तुमच्या समोर ऍक्शन रिप्ले थोडासा बाहेर निघाला, ऑफस्टिकच्या बाहेर शफल होता असताना आणि ज्या दिशेने फटका मात्र योगेश्वरला एक्झिक्युटिव्ह करायचं होतं त्या अनुषंगाने मात्र त्याची बॉडी लँग्वेज आपण पाहिली. बॅटचा फ्लो चांगल्या प्रमाणे पाहिला आणि बॅटचा स्पीड सुद्धा मात्र अतिशय चांगल्या प्रमाणे आपण पाहिलं आणि त्याच्या बॅटमधून निघणारा हा तिसरा सिक्सर. धावांचा वेग वाढला जातोय, धावांचा वेग मात्र इथे मात्र कुठेतरी या थांबावं लागेल. शेवटच्या क्षणाला चॉप केलाय, गॅप शोधला आणि चेंडू सरळ चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. धन धन करत 4 धावांसाठी चौकार. परफेक्ट क्लास, जबरदस्त चॉप त्या ठिकाणी आपण बघितलं. परफेक्ट वाईड यॉर्कर, शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूवरची असणारी नजर आणि बॉलला बॅकवर्ड ऑफ द पॉइंटला चॉप करत असताना फक्त दिशा दाखवते. मिनिमम एफर्ट अँड मॅक्सिमम रिझल्ट. कमीत कमी मेहनतीमध्ये जास्तीत जास्त अर्निंग. स्मार्ट वर्क, इट्स कॉल्ड स्मार्ट वर्क. म्हणजे इन्व्हेस्ट कमी केलं परंतु प्रॉफिट जास्त इथे मात्र प्राप्त केलं असं तुमचं म्हणण्याचं अर्थ होतं. हो, कारण आता ह्या युगामध्ये जर तुम्हाला जिवंत राहायचं असेल ना तर गाढव हमालीपेक्षा तुमच्या डोक्यानं काम करा तर तुम्ही नक्कीच सदृढ आयुष्य जगा. आणि इथे ऑन साईडला हुक करण्याचा प्रयत्न होता. खरं तर या गोष्टीमधून योगी सर एक संदेशही जातो ओमकार सर की साक्षरतेला किती महत्त्व आहे. म्हणजे तुम्ही जर शिक्षण घेतलात, शिक्षण एक असा वाघिणीचं दूध आहे, खरोखरच तो तुम्हाला वाघच बनवणार. या आयुष्यामध्ये जगायचं असेल तर शिक्षणाचं महत्त्व भरपूर मोठं आहे. म्हणजे काय तर तुम्ही जर शिक्षण घेतलं तर जे काम तुम्हाला हाताने वजन उचलून करायला लागतं ते तुम्ही डोक्यानं शांततेत कराल आणि अगदी ऐटीत थाटात कराल आणि पैसाही जास्त कमवाल. हो, तेही खरं आहे. परंतु सध्याच्या घडीला आपण पाहतोय की ज्यांनी अधिक शिक्षण घेतलं त्यांना सुद्धा आतापर्यंत हवी तशी जॉब्स मिळालेले नाही आहेत. हो, आणि कालच शिक्षणाच्या जननी सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आपण अनेक ठिकठिकाणी विविध कार्यक्रमही बघितले. आणि खऱ्या अर्थानं स्त्री शिक्षणाला ज्यांनी एक नवी चालना दिली. हो 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 हो, यावेळेला बॉल ऑप्शनच्या बाहेर, खूप जास्त बाहेर आहे आणि पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. कसं आहे की आपण योगी सर दररोज वेगवेगळ्या टुर्नामेंट्समध्ये वेगवेगळ्या मॅचेस कव्हर करतो, परंतु काही प्रेक्षक असेही असतात ना की त्यांना काही जनरल नॉलेज मिळणं देखील या कॉमेंट्रीमधून अपेक्षित असतं आणि त्या गोष्टी पोहोचवण्याचा प्रयत्न आम्ही करतो. हो, म्हणजे तुम्ही शिकाल तर टिकाल या युगामध्ये.
आणि आज मात्र कुठेतरी या दोन्ही संघातील खेळाडूंना मात्र काहीतरी शिकावं लागेल. ओ कडक शॉट, पुल अँड पॉवरफुल, माइटी, साधा बासाठी षटकार. ये दर्शक दीर्घा में जाती हुई गेंद, बड़ा पुल और पावरफुल. जर असते तर डेफिनेटली ये भिंगडी आहे. हे असंच आपल्याला ऐकायला मिळालं असतं. धावसंख्या धावफलकावरती खरं तर आज ठाणे जिल्ह्यातील नामवंत समालोचक सिद्दीक बाबे सर समालोचनापासून थोडे दिवस दूर आहेत, कारण त्यांचे मोठे बंधू हे खरं तर आपल्याला सोडून गेले आणि त्यांनाही भावपूर्ण श्रद्धांजली असेल. हो, निश्चितपणे ज्येष्ठ समालोचक म्हणून आपण त्यांना ओळखतोय आणि अनेक वर्षांची परंपरा त्यांनी टिकून ठेवली. आणि आज सिद्दीक बाबे सरांना मात्र ऐकून पाहून अनेक यंग समालोचक आता मात्र आपल्या तालुक्यामध्ये घडतायत. जबरदस्त मात्र या ठिकाणी शेवटच्या चेंडूवरती रोहितचा कमालीचा स्ट्रोक आपण पाहिला. 3 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम बॅटिंग करत असताना एकूण धाव फलकावरती धावसंख्या लागला गेला 39, परंतु करण ज्युनियरचा जो स्पेल आपण पाहिला तब्बल 22 धाबा त्याने या षटकामध्ये खर्च केल्या. मोठं लांब लचक षटक जे येणं गरजेचं होतं, अपेक्षित होतं आणि ते षटक आपल्याला या ठिकाणी बघायला मिळालं. 39 धावा धावफलकावरती 39 आफ्टर 3 ओव्हर. आणि आता अंतिम षटक गोलंदाजी करण्यासाठी क्रिश आलाय. एकता ट्रॉफी मध्ये विकेट हॅट्रिक संपादित करणारा हा क्रिश आता या वेळेला गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. परंतु ते मैदान वेगळं होतं, ती स्पर्धा वेगळी होती आणि आता हे मैदान वेगळं आहे, प्रतिस्पर्धी वेगळं आहे आणि ही स्पर्धा वेगळी आहे. क्रिशच्या समोर योगेश्वर आहे ज्यानं 3 सिक्सर आतापर्यंत लगावलेत. शेवटचं षटक हाताला क्रिश पाटील. हो, इथं फटका टायमिंग प्रॉपर नाहीये, डीप मध्ये प्रोटेक्शन आहे करण पाटील या नावाचा आणि त्याने पकडला झेल आणि क्रिशनं पुन्हा सिद्ध करून दाखवलं की विकेट टेकर का आहे. कारण मागच्या वीक मध्ये याच ठिकाणी जी आपण स्पर्धा पाहिली, बापगावची स्पर्धा, आई गावदेव चषक, त्या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट गोलंदाज हा किताब याच खेळाडूंनी पटकावला होता. क्या बात आहे. म्हणजे या विकेटवर कशी गोलंदाजी करायची या पिचचा आता भरपूर त्याला चांगलं नॉलेज आलेलं आहे, चांगला अभ्यास आहे. आणि विकेट टेकर गोलंदाज मैदान कोणतेही असो, स्पर्धा कोणतीही असो, माझं काम विकेट मिळून देणं आहे आणि ते काम आता क्रिश या ठिकाणी करत असताना धनेश 11 कुकसे संघासाठी. असं एकच आहे त्याचा नादच नाही तो कल्याण शहराचा. असं एकच आहे त्याचा नादच नाही तो कल्याण शहराचा. आहे दरार नावाचा अरविंद भंडारी दादाचा. थँक्यू डीजे. काल आपण पाहिलं सायंकाळी सत्रामध्ये अरविंद शेठ भंडारी साहेबांचा वाढदिवस आपण या ठिकाणी थाटा माटानं मात्र संपन्न केला. संपूर्ण त्याचा मित्र परिवार सोबतीला होता, परंतु हा झेल पहा, अगदी स्वतः खाली बसला आणि शेवटच्या क्षणाला मात्र चेंडू हातामध्ये कैद केलाय आणि क्रिश पाटील हॅट्रिक कंप्लीट केली. तर शिवसेनेचे उपतालुका प्रमुख रघुनाथ पाटील यांच्याकडून तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार आहे. नवीन फलंदाज दीपेश आलाय रोहितच्या सोबतीला. बक्षीस लागत राहणार, कारण आता इथून दोन्ही संघांचे पाठीराखी मोठ्या संख्येने आलेले आहेत आणि एक महत्वपूर्ण सामना आहे. जो जिंकेल तो थेट क्वार्टर फायनल मध्ये जयांश 11 जर्मन चौधरपाड्याच्या समोर खेळणार आहे. शॉर्ट ऑफ लेथ बॉल मिसॅमिंग, टॉप एज विकेट कीपर. ओहो, झेल सुटलाय त्या ठिकाणी. आतिश कडनं चुकी झाली आहे. कमी गतीने टाकलेला बॉल होता, पूर्णपणे फलंदाजाला चकवा दिला होता त्या ठिकाणी, परंतु एक धाव तिथे मिळेल आणि एका धावेने स्कोर पुढे जाताना 40 आकड्यावरती. चांगली टोटल 4 षटकांच्या मॅच मध्ये एक फायटिंग टोटल आता उभारली आहे ती कांडवा संघानं. परंतु आतिश मागे आज सास पडतोय, कारण पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा किरण पाटीलचा झेल त्याने ड्रॉप केला होता आणि आज एस्टाच्या पाठीमागे सहज सोपा झेल उडाला होता. दीपेशचे लगभग विकेट मात्र त्या ठिकाणी क्रिश पाटीलला प्राप्त करून दिलीच होती, परंतु कुणीतरी चूक घडली आणि चेंडू मात्र धडीला दान होताना आपण पाहिला. हो, चेंज पेस फ्लर लेत होता आणि पाहू शकाल थोडंसं फ्लॅट आणि गतीमध्ये सुद्धा परिवर्तन केलं क्रिश पाटीलनं. नक्कीच मित्र म्हणतो की समीर, येणारा भविष्य आहे कोक्षे गावाचा, ज्या अनुषंगाने क्रिश पाटील गोलंदाजी साकारतोय. हो, डेफिनेटली चांगली लेंथ आणि महत्वाचं म्हणजे त्याचं टप्प्यावरचं असणारं नियंत्रण. प्रत्येक वेळेला योगी सर तुमच्याकडे वेगच असून चालत नाही, तर तुमचा टप्पा नियंत्रित असणं गरजेचं आहे. यावेळेला आतमध्ये येणारा बॉल होता, आडव्या बॅटने प्रहार केल्या बॉलवरती एक धाव तिथे मिळेल आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल, कारण दीपेशनं थांबवलंय. कारण दीपेशला आता स्ट्राईक हवी आहे, कारण शेवटचे जे काही चेंडू आहेत त्याच्यावर दीपेश एखादा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करेल आणि एक मोठी टोटल उभारण्याचा प्रयत्न असेल, कारण 41 धावा स्कोर कार्ड वरती झालेल्या आहेत, 41 रन्स. म्हणजे जवळपास 50च्या जाण्याचा प्रयत्न इथून केला जाऊ शकतो या जे अरमान खांडवल बस संघाच्या माध्यमातून. व फटका हवेत खेळला लॉंग ऑफला प्रेम पाटील
तैनात चूक करत नाहीये आणि त्याने पकडला झेल. समाप्त झाल्या त्या ठिकाणी दीपेशचा खेळ ही दुसरी सफलता क्रिश पाटीलच्या खात्यामध्ये आपण पाहतो या सामन्याच्या अनुषंगानं. जबरदस्त गोलंदाजी आणि तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण. बघा, ज्या वेळेला क्षेत्ररक्षणाची उत्तम साथ मिळते ना गोलंदाजांना, त्यावेळेला तो गोलंदाज अधिक प्रभावी कामगिरी करत असतो आणि अधिक आत्मविश्वासाने तो गोलंदाजी करत असतो. तो आत्मविश्वास, कॉन्फिडन्स आज क्रिसच्या गोलंदाजीमध्ये तुम्हाला बघायला मिळाला आणि प्रेमनं कोणत्याही प्रकारे चुकी केलेली नाहीये. एक चांगला झेल पकडत असताना दीपेशला माघारी परतावं लागलंय. नवीन बॅटर राकेश आलाय. राकेशच्या क्रमामध्ये भरपूर बदल करण्यात आला योगी सर, कारण राकेश मला वाटतं की पहिल्या सामन्यात ॲज अ ओपनर आला होता. परंतु हा झेल पहा काय जबरदस्त. मात्र या ठिकाणी हे पिक्चर आपण पाहत आहोत ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून. स्लो मोशनमध्ये कशा रीतीने झेल तो पकडलाय तो दाखवण्याचा प्रयत्न करतात, परंतु स्लॉक ओव्हरमध्ये काय जबरदस्त गोलंदाजी क्रिश पाटीलची आपण पाहतोय. आतापर्यंत 5 लिगल बॉल हाताळले, 2च धाबा त्याने खर्च केल्या, 2 महत्त्वपूर्ण विकेट्स आणि आता शेवटचा बॉल फेस करेल फलंदाज राकेश. 41ला आता मात्र पाहू शकला ठिकाणी 3 धक्के आतापर्यंत देण्यात यश आलेलं आहे धनेश्वर कुकच्या संघाला. चला आपण स्पीडअप करायचं आहे, केलेला आपण सुरुवात करा. भरपूर संख्येने आता क्रीडा रसिक मैदानाकडे वाटचाल करतायत. सर्वांचं सहर्ष स्वागत. शेवटचा बॉल इथंच मात्र चेंडू हवेत केला, पुन्हा चेंडू आला लॉंग ऑफ पुढे प्रेम पाटील. ओ हो हो, झेल ड्रॉप आणि चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धाबांसाठी चौकार. झेल त्या ठिकाणी सुटल्या आणि या चौकाराच्या मदतीने धावफलक आता वेगानं पुढे सरकत असताना 45 धावा आणि 46 धावांचं लक्ष असलेला सामना जिंकण्याकरिता. जरूर आपण इनिंग ब्रेक मध्ये आहोत, तर काही सन्मान आहे ते सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करूया. 46 टार्गेट असेल धनेश कुकच्या संघासमोर, लक्ष असू द्या. चला उत्तम शेठ पाटील आणि रणजित पाटील यांना विनंती असेल की आपण टॉस बॉक्समध्ये या. आय थिंक कुमार रणदिवे आपण सुद्धा जॉईन व्हायचं आहे. आपल्या शुभास्ते संपूर्ण जे सन्मान आहेत ते आपण इथे संपन्न करतोय. आपल्यामध्ये पाहू शकाल भिवंडी पंचायत समितीचे माजी सभापती एकनाथजी देव पाटील आज उपस्थित आहेत आणि त्यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करत आहोत. अनेक वर्ष कुकसे ग्रामपंचायतीवरती सरपंच पद म्हणून त्यांनी कार्य केलं आणि मागील काही आपण वर्षाचा विचार केला तर भिवंडी पंचायत समितीमध्ये सभापती म्हणून त्यांनी कार्य केलेले आहेत. समाजकारणामध्ये चांगलं कार्य त्यांनी केलेलं आहे आणि त्याची ही पोच पावती आपण पाहत आहोत. या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांना आपण सन्मानित करतोय. तदनंतर उभाटा गटाचे शिवसेनेचे उपतालुका प्रमुख रघुनाथजी पाटील, आपल्याला विनंती असेल की आपण पुढे या. आपला सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाणार आहे. स्वतः क्रिकेटर आहेत आणि क्रिकेटची फार त्यांना आवड आहे. मग कोणताही खेळाडू असू द्या, चांगला क्रिकेटची ते सराहना करत असतात आणि हा सन्मान मुठवलकरांच्या वतीने आपण या ठिकाणी संपन्न करीत आहोत. त्यानंतर पाहू शकाल ठाकूरपाडा गावाचे प्रसिद्ध उद्योजक देवीदासजी ठाकरे आपल्यामध्ये उपस्थित आहेत. विनंती करतो साहेब की आपण स्वागत कक्षामध्ये यायचं आहे. आपला सन्मान या ठिकाणी संपन्न केला जाणार आहे आणि मुठवलकरांचे ते लाडके भाऊजी सुद्धा आहेत. क्या बात आहे. त्यांचा हा सन्मान इथं मात्र आपण संपन्न करतोय. सन्माननीय देवेंद्रजी ठाकरे यांना आपण इथे सन्मानित करीत आहोत. तदनंतर कुक्षे गावचे समाजसेवक चंद्रकांत पाटील आपल्यामध्ये आज उपस्थित आहेत. त्यांना सुद्धा आपण या ठिकाणी सन्मानित करूया. मुठवलची स्पर्धा कधी असू द्या, पावसाळी असू द्या, हिवाळी असू द्या की उन्हाळी असू द्या, चंद्रकांत पाटील यांची उपस्थिती आपण नेहमीच पाहत असतो. पुढील सन्मान पाहू शकाल कुक्षेगावचे उद्योजक मेघनाथजी श्रीपत पाटील आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांना सुद्धा आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करणार आहोत. मेघनाथ श्रीपत पाटील यांना आपण या ठिकाणी सन्मानित करतोय. कुक्षेगावचे उद्योजक उत्तमजी पाटील आणि कुमार रणवी यांच्या माध्यमातून हा सन्मान असेल. तदनंतर कुक्षेगावचे
माजी खेळाडू रमेश आत्माराम पाटील यांना विनंती असेल की आपण पुढे या. आपला सन्मान या ठिकाणी संपन्न केला जाणार आहे. रमेश आत्माराम पाटील यांनी सुद्धा अनेक वर्ष कुकसे गावाची सेवा केली आणि चांगले ते अष्टपैलू खेळाडू होते. लकडी तोड गेंदबाज म्हणून त्यांची ओळख होती. त्यानंतर मुठवल गावचे लाडके जावई नवनाथ शेठ पाटील यांना विनंती असेल की आपण पुढे या. आपला सन्मान या ठिकाणी सासूरवाडीला केला जाणार आहे. नवनाथ पाटील यांना आपण सन्मानित करतोय. तदनंतर ठाकूरपाड्याचे युवा उद्योजक मिस्टर मयूर ठाकरे आपल्यामध्ये आज उपस्थित आहेत. विनंती करतो की आपण सुद्धा या स्वागत कक्षामध्ये आपला सन्मान या ठिकाणी संपन्न केला जाणार आहे. मयूर ठाकरे यांना आपण इथे सन्मानित करत आहोत. आणि तदनंतर श्रीराम ठाकरे यांना सुद्धा विनंती असेल की आपण सुद्धा आमच्या स्वागत कक्षामध्ये या. आपला सुद्धा सन्मान या व्यासपीठावरती केला जाईल. सर्वांचं पुन्हा एकदा दुपारच्या सत्रामध्ये सहर्ष स्वागत आहे. स्वर्गीय मकरंद स्मृती चषक 2026 मध्ये धावांचा पाठलाग सध्या सुरू होताना पाहायला मिळतो. राज पाटील आणि आतिश मागे सलामीला आपण पाहतोय. पहिला चेंडू पाहू शकला या ठिकाणी ऑन साईडला ड्राईव्ह केलाय. म्हणजे समीर एखाद्या फलंदाजा एक माइलस्टोन असतो की माझ्या बॅटमधून किमान एक धाव निघावी आणि ती एक धाव जोडली राज पाटीलनं. हो, प्रयत्न तोच होता फलंदाजाचा की पहिला बॉल ज्या वेळेला तुम्ही फेस करता त्यावेळेला तो पहिला बॉल बरोबर बॅटच्या मधोमध यावा आणि तिथून कुठेतरी तो या फलंदाजाचा आत्मविश्वास वाढत असतो आणि तो प्रयत्न दिसून आला. ओहो, स्वीप करण्याचा प्रयत्न होता. लाऊडली अपील देखील करण्यात आली त्या ठिकाणी. ऑन साईडला मोठा फटका खेळायचा होता. आतिश मागे पहिल्या चेंडूचा सामना करत असताना डॉट बॉल आपण पाहतोय निखिलच्या वतीने. निखिल शून्यावर बाद झाला, परंतु एक मोठी टोटल 46 धावांचं लक्ष्य 4 ओव्हरमध्ये पार करायचं एक मोठी टोटलच आपण म्हणू शकतो. कारण आज ज्या प्रकारे आपण बघितलंय की धावांचं संरक्षण या स्पर्धेमध्ये तुम्हाला बघायला मिळालेलं आहे. परंतु सुरुवात चांगली अपेक्षित असेल धनेश कुक्षे संघाला. इथे मात्र पाहू शकेल गतीमध्ये थोडंसं परिवर्तन पाहिलं आणि पडल्यानंतर चेंडू थोडासा बाहेरच्या दिशेने निघून गेला. वाईटच्या स्वरूपात एक धाव इथे मात्र जोडली गेली आणि फलकावरती 2 धावा पाहायला मिळत आहेत. चांगला कटर राज पाटीलनं या अगोदर पहिल्या डावामध्ये दाखवला आणि आता यावेळेला निखिलच्या माध्यमातून चांगले कटर पाहतोय, परंतु इथून दिशेवरती त्याला नियंत्रण ठेवावं लागणार आहे. आती समोर प्लॅन मिस, गर्रकन बॅट फिरली, परंतु चेंडू तेवढा चांगला वळताना आपण पाहिला. येतोय निर्धाव. निश्चितपणे आतापर्यंत आतिशने 2 चेंडू फेस केले, परंतु एकही चेंडूवरती त्याला मात्र धाव जोडता आली नाहीये. आणि निखिल जाधवचा मात्र या ठिकाणी चांगला खेळ आपण पाहतोय. पॉवर प्लेच्या खेळामध्ये दोन्ही टीमचा विचार केला तर पॉवर प्लेमध्ये गोलंदाजी चांगली झाली. तर खुक्षेकरांनी सुद्धा मात्र पॉवर प्लेमध्ये चांगला खेळ साकारवता. इथे मात्र पाहू शकाल हुक करण्याचा प्रयत्न, शॉट पहिल्याकडे फिल्डर तैनात, झेल पकडला आणि पहिल्या धक्का लागत असताना धनेश 11 कुक्षे संघाला आतिश मागेच्या रूपानं. बिग ब्लो, बिग विकेट, फर्स्ट विकेट गॉन. आतिश मागे बॅक टू द डग आउट. हे आयोजन उत्तम दादाचं मकरंद स्मृती चषक. आयोजन उत्तम दादाचं मकरंद स्मृती चषक. आयोजन उत्तम दादाचं मकरंद स्मृती चषक. रोहितनं मात्र तो झेल त्या ठिकाणी फिनिश केला. नवीन फलंदाज शुभम शेलार आलाय. ज्युनियर उस्मान पटेल नावानं मात्र प्रसिद्ध असणारा खेळाडू आणि प्रेक्षकांसाठी एक सुवर्ण संधी आहे. जोपर्यंत फायनलची मॅच होत नाही तोपर्यंत आयवा झेल तुम्ही पकडत राहा आणि त्या आयवा झेलसाठी मुठवलचे उद्योजक मिस्टर आकाश शेठ भामरे यांच्या माध्यमातून तुम्हाला 500ची कडक नोट दिली जाणार आहे. एक झेल आपण आजच्या दिवसामध्ये पाहिलं, चौदरपाडाचा तो प्रेक्षक होता आणि आपणही मात्र त्या ठिकाणी पकडू शकता, परंतु बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हो, सीमारेषेच्या आतमध्ये त्या क्षेत्ररक्षकांनाच कॅचेस पकडू द्या. तुम्ही सीमारेषेच्या पलीकडे घ्या आणि कॅच प्राइज जिंका. निखिल ज्युनियर उस्मान बीट केला बिडॉनला
आणि हा बॉल नाही थांबणार, वेगानं निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. येतोय चौकार. पहिल्या मॅच मध्ये 0वर आउट झाला, परंतु या ठिकाणी चौकारानं स्वतःचा अकाउंट ओपन करीत असताना शुभम शेलार. समाजसेवेत असतोय सदा मुठवलगावचा उत्तम पाटील दादा. मुठवलगावचा उत्तम पाटील दादा. मुठवलगावचा उत्तम पाटील दादा. हे पुरा करीतो दिलेला वादा. न्यायाची थँक्यू डीजे. मिडॉनला मात्र मिस्टेक घडली गेली आणि पाहू शकेल या ठिकाणी नशिबाचा चौकार आपण म्हणू शकतो. टीम धनेशील व कुक्षे संघासाठी शुभमच्या बॅटमधून तो चौकार निघाला. निखिल पूर्ण मार्गस्थ होतोय. ओ शॉर्ट पिच चेंडू पूल केलाय. फटक्याला उंची जास्त आणि मैदानाच्या आतमध्ये झेल ड्रॉप. हे झेल तुम्हाला पकडावं लागतील आणि मी नेहमीच सांगतो की तुम्ही कन्यादान करा, रक्तदान करा, परंतु क्रिकेटच्या खेळामध्ये कुठल्याही फलंदाजाला जीवनदान देऊ नका आणि शुभम सारख्या फलंदाजाला क्वचितच देऊ नका. जरूर कारण भरपूर तो घातकी ठरत असतो. आपण नेहमीच त्याला पाहिलं आणि एक सहज सोपा झेल होता मिडविकेटच्या फिल्डरसाठी. भरपूर मोठी चुकी त्याच्याकडून तुम्हाला बघायला मिळाली आणि क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही. छोट्या छोट्या चुका तुम्हाला सुधाराव्या लागतील, तेव्हा तुम्ही एखादी स्पर्धा जिंकाल. आणि येथे क्षेत्ररक्षकाकडून शुभमला जीवनदान मिळालं. एक धाव देखील तिथे मिळाली, परंतु पहिलं षटक निखिलचं लाजवाब आहे. पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये अंडर 10 10हून कमी धावा खर्च करणे एक चांगली सुरुवात म्हणत असतो आणि निखिलनं 7 धावा खर्च केला, 1 विकेट प्राप्त केली. आणि त्या 7 धावामध्ये समीर एक चौकार मिस केलाय. मिसफिल्डच्या जोरावरती तो चौकार पाहिला, त्याच्यानंतर शेवटच्या चेंडूवरती झेल ड्रॉप केली. काही सुंदर गोलंदाजी आपल्याला निखिल जाधवची पाहायला मिळाली. परत एक पारितोषिक आले धनेशील कुक्षे संघाच्या फलंदाजांसाठी. सिक्सर हॅट्रिक अथवा चौकार हॅट्रिक तर तुम्ही पूर्ण केली तर रघुनाथजी पाटील यांच्याकडून तब्बल तुम्हाला 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार आहे. नेहमीच कुक्षे गावातील खेळाडूंचं प्रोत्साहन रघुनाथजी पाटील हे नेहमीच वाढवत असतात, कारण स्वतः खेळाडू आहेत आणि खेळाडूंची त्यांना जाणीव आहे. कारण हे सर्व खेळाडू आपल्या गावाचं नाव लौकिक करण्यासाठी इतर स्पर्धांमध्ये खेळत असतात आणि आज मुठवलच्या स्पर्धेमध्ये हा संघ त्यांच्या गावातील उतरलाय. षटक क्रमांक दुसरा आणि दुसऱ्या षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज मिस्टर राकेश. पहिला बॉल ओहो अगदी इष्टाच्या मध्ये पकडलाय, कात्रीत पकडलाय आणि फलंदाज बाद झाला. या ठिकाणी शुभम शेलार म्हणजे झेल ड्रॉप जरूर त्याचा झाला होता, जीवनदान त्याला मिळाला होता, परंतु समीर घातकी ठरला नाहीये. अगदी कात्रीत पकडले आणि पंचांना खात्री होती की हा बॉल बरोबर स्टंपना हिट करणार. विकेट मिळाली. त्या ठिकाणी शुभमला मैदान सोडावं लागतंय. मोठं योगदान तो देऊ शकला नाही आपल्या टीमसाठी. एक चौकार जरूर आला, त्याच्यानंतर कॅचही त्याचा सुटला होता, परंतु तदनंतर फायनली लेग बिफोर द विकेटच्या साहाय्यानं राकेशनं पहिल्याच बॉलवरती त्याची शिकार केली आहे. दुसरा खेळाडू बाद होतोय. त्या ठिकाणी धनेश 11 कुक्षे संघाचा 46 या लक्ष्याचा पाठलाग करत असताना आता संघ थोडासा बॅकफुटला अडचणीमध्ये सापडलाय. हो जरूर, कारण आपण जर पाहिले तर लक्ष आहे 46 धाबांचं आणि अजूनही मात्र इथून तुम्हाला 39 धाब्यांची आवश्यकता आहे. 17 चेंडूंचा खेळ शिल्लक असताना. तर पाहू शकाल या ठिकाणी पाहुण्यांचं शुभागमन. आज शेवटचा दिवस आणि त्याच्यामध्ये पाहतो की आज मदनजी वाकडे जे चौदरपाडा गावची ज्येष्ठ समाजसेवक आहेत त्यांचा या ठिकाणी शुभागमन झालेला आहे. या स्पर्धेचा आनंद द्विगुणित करण्यासाठी वेलकम सुस्वागतम. नेहमीच प्रत्येक स्पर्धेमध्ये त्यांची आपल्याला उपस्थिती पाहायला मिळत असते. ओ शेवटच्या क्षणात स्ट्रोक चेक केलाय विनीत धुमालनं. चेंडू चालला अगदी डीप मिड विकेटला. फिल्डर तिकडे तैनात पाहायला मिळत आहेत आणि सिंगल धाव पहिल्याच चेंडूवरती विनीतनं मात्र या ठिकाणी पूर्ण केली. मागील सामन्याचा हिरो राहिला होता, सामनावीर पुरस्कार जिंकणारा खेळाडू, परंतु आज राज पाटीलला मात्र आपल्या नावारूपाने खेळ साकारावा लागेल. जरूर राज पाटीलच्या खांद्यांवर भरपूर मोठी जबाबदारी असेल. विनीत धुमाल आल्या त्याला साथ देण्यासाठी. विनीतनं मागचा सामना जिंकून दिला. आपल्या संघाला 2 षटकार लागवत असताना आणि आदरणीय मदनजी वाकडे यांचं स्वागत आता फटाक्यांच्या आतषबाजीने केलं जात आहे. वेलकम. प्रत्येक पाहुण्याला योग्य तो मान मात्र मुठवलकरांच्या वतीने आपण देतो आणि आज गोलंदाजांना मात्र या ठिकाणी फलंदाज मान देणार का की त्यांचा मान इथे टाकणार. ओ पूल गेलाय, पुन्हा एलिव्हेशन इथे परफेक्ट जुळालं नाहीये. वाडिश मिडविकेटला क्षेत्ररक्षक तैनात. निखिलनं कुठल्या प्रमाणात चूक केली नाही. या सामन्यातील गोल्डन विकेट्स प्राप्त करून दिली गोलंदाज राकेशनं. त्याला मिळणारी ही दुसरी सफलता आणि धनेश कुक्षे संघाला लागणारा हा तिसरा मोठा धक्का. अडचणीमध्ये सापडल्या. बॅकफुटला आता संघ तुम्हाला बघायला मिळतोय. धनेश 11 कुक्षे धावांचा पाठलाग करत असताना आता थोडासा पाठी राहिलाय असंच आपण म्हणूया, कारण 3 मोठे धक्के टॉप ऑर्डरचे 3 खेळाडू आता या ठिकाणी बाद झालेत आणि आता ही जबाबदारी घेतली ती धुमाल ब्रदर्सने.
कारण आता विनीत आणि त्याच्या सोबतीनं मानस. हा झेल पहा अगदी प्रॅक्टिस झेल आपण म्हणू शकतो या निखिलसाठी. सहजसोबा झेल त्याने मात्र तिथे पकडला आणि अखेर राज आणि फक्त आपल्या संघाला एका धाब्याचे योगदान दिलं. संकटामध्ये सापडलाय धनेश श्रीवंत कुक्षे संघ, कारण 8-3 सध्या आपण परिस्थिती पाहत आहोत. आणि इथून आता मात्र मानस धुमाल आणि विनीत धुमालला मात्र या ठिकाणी चांगला खेळ साकारावा लागेल. आणि ही परिस्थिती त्यांच्यासाठी खास चांगली मी म्हणू शकतो, कारण अशाच परिस्थितीमध्ये हे दोन्ही खेळाडू एखाद्या संघाविरोधात चांगला खेळ साकारत असतात आणि आज त्यांची ती वेळ आलेली आहे. तसं जर पाहिलं तर क्रिकेटच्या खेळामध्ये वेळ ही प्रत्येकाची येत असते. सध्या आपण पाहतोय वेळ गोलंदाजी सुरू आहे राकेशची. 2 सफलता त्याने प्राप्त केल्या आणि ते मात्र पहिल्या चेंडूवरती हुक करण्याचा प्रयत्न फटका हवेत केला, परंतु फिल्डरच्या अगदी पुढे जाऊन मात्र टप्पा घेतोय आणि तोपर्यंत सिंगल धाव पूर्ण करण्याची संधी मिळाली. राकेश सेकंड ओव्हरमध्ये चांगली कामगिरी करत असताना धावसंख्या धावफलकावरती तुम्ही पाहतात 9 धावा आणि आतापर्यंत 3 खेळाडू या ठिकाणी गमावत आहेत धनेश 11 कुकसे संघानं. आणि आपण ज्यांची या स्पर्धेमध्ये आतुरतेने वाट पाहत होतो त्यांचं मात्र इथे शुभ आगमन झालेलं आहे. परंतु फटका या ठिकाणी हवेत पुन्हा खेळलाय विनीत धुमालनं. कॅचेस विन द मॅचेस. झेल पकडले जात आहेत आणि मात्र संघ बागपूरला चालला धनेश 11 कुकसे संघ. दरम्यान ठाकूरपाडा गावातील माजी खेळाडू सन्माननीय निलेशजी तरे यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. विनंती असेल आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हावं. आपलं स्वर्गीय मकरंद स्मृती चषक 2026 मध्ये मनापासून हार्दिक स्वागत आहे. की पाहुण्यांची रेलचेल मान्यवरांची बांधी आळी तुम्ही पाहतात. अनेक संख्येने अनेक मोठ्या संख्येने मान्यवर पाहुणे या स्पर्धेला सदिच्छा भेट देताना दिसतात. हे मुठवलकरांवर असणारं प्रेम आणि सन्माननीय उत्तमदादा पाटील, त्याचबरोबर योगेश पाटील, रणजित पाटील आणि संपूर्ण मकरंद स्पोर्ट मुठवल या सर्वांचा असलेला फ्रेंड्स नेटवर्क, भरपूर लांबवर पसरलेला त्यांचा मित्र परिवार आणि या प्रेमापोटी या मैत्री खातर अनेक अशी मंडळी तुम्हाला या स्पर्धेमध्ये येताना दिसलेली आहे. त्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत. आणि त्यापैकी निलेशजी तरे यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्यांचं करूया आपण सहर्ष स्वागत. त्याच्या सोबतीला त्यांचा संपूर्ण हा मित्र परिवार पाहू शकेल आणि फटाक्यांच्या आतिषबाजीने त्यांचा हा स्वागत मुठवलकरांच्या वतीने केला जातोय. न्यू पार्ट प्रेम पाटील आलाय 6व्या क्रमांकावरती. टॉप ऑर्डरचे 4 फलंदाज स्वस्तात माघारी परतले. लक्ष एवढं मोठंही नव्हतं, छोटंही नाहीये, परंतु कुणीतरी सुरुवात कुक्षेकरांची आपल्याला थोडीशी खराब पाहायला मिळाली. ओ कडक शॉट. प्रेम पाटील जसा मैदानाच्या आतमध्ये आलाय तसा चेंडू बाहेर गेलाय. 6 धावांचा षटकार. क्या बात आहे. टायगर अभि जिंदा आहे. सलामीला यायचा प्रेम पाटील, त्याच्या क्रमामध्ये बदल केला हरकत नाही, परंतु त्याचा खेळ आता इथून चांगला नक्की करण्याचा प्रयत्न करतोय. षटकार त्याच्या बॅटमधून आणि धावसंख्या 15 वरती येणारे 12 बॉल 31 धावांची आवश्यकता. 12 बॉल और इवनिंग एंड 31 मोर टू विन आने वाली 12 गेंदे 31 रनों की जरूरत इस मुकाबले को जीतने के लिए. आणि तसं जर पाहिलं तर प्रेम पाटील यांचे मोठे बंधुराज रमेश पाटील आमच्या व्यासपीठावरती विराजमान आहेत. हा फटका पहा, कडक शॉट. चेक. आदरणीय रोहितजी फुले यांचे या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. आणि प्रेम पाटील यांचे लाडके मेहुणे आमच्या सोबतीला आहेत भावेश वजे, आणि ते सुद्धा मात्र या फटक्यावरती तर यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे आणि जरूर जरूर शुभेच्छांचा वर्षाव सध्या होतोय. येणारे 12 बॉल आणि आता 31 धावांची आवश्यकता आहे. अत्यंत महत्वपूर्ण आहे षटक. मानसकडे ती क्षमता आहे, मोठ्या फटक्यांमध्ये नेहमीच तो डील करत असतो आणि आज खऱ्या अर्थानं त्याच्यासमोर ही परिस्थिती उद्भवलेली आहे आणि या सिच्युएशनचा तो बेताज बादशाह आहे, परंतु आज ते त्याला स्वतःला पुन्हा सिद्ध करावं लागेल. नवीन गोलंदाज प्रवीण आला. मागच्या मॅच मध्ये त्यानं जबरदस्त गोलंदाजी केली होती. यावेळेला पहिल्या फेरीतील सामना होता आणि मुठवलच्या विरुद्ध तो सामना होता. शॉट ऑफ लेंथ खेचलाय समोर. फुल अँड पॉवरफुल वाईड इज लॉंग ऑन. सीमारेषेच्या पलीकडे येणारा मानस धुमालच्या बॅटमधून धमाल सिक्सर. समीर या खेळाडूचा खेळ या सध्या या सीझन मध्ये आपण पाहिलं की कुठलाही मैदान असू द्या, किती लॉंगेस्ट बाउंड्री असू द्या, ती बाउंड्री ओलांडण्याची ताकद या खेळाडूकडे आहे.
नाही आता परिस्थिती खरं तर त्याच्या खेळासाठी साजेशी आहे. चर्चा तीच करत होतो ना आपण की या सिच्युएशनचा हा बेताज बादशाह आहे. खरं तर त्याचं वय कमी आहे, अनेक वर्ष तो जास्त वर्ष तो खेळलेला नाहीये, परंतु जेवढ्या मॅचेस खेळल्यात फार कमी वेळामध्ये त्यानं मोठी भरारी घेतलेली आहे कुकसे गावामधील क्रिकेटसाठी. अंडर 20चा तो खेळाडू आहे. तुमच्या माहितीसाठी पहिल्या चेंडूवरती सिक्सर आलाय आणि हे पाहू शकाल इथे मात्र स्वागत केलं या ठिकाणी प्रवीणचं. मॅच ऑन झालेली आहे. 11 चेंडू शिल्लक आणि 11 चेंडूमध्ये आता 25 धाब्यांची गरज आहे कुक्षे संघाला. हो इथे मात्र पहा पुन्हा मोठा फटका खेळायचा होता, परंतु इथे क्रॉस बॅटने तो फटका खेळण्याचा प्रयत्न केला. कारण या चेंडूवरती पुन्हा जर तुम्ही सरळ बॅटने लॉफ्टेड केल्याचा प्रयत्न जर केला असता समीर तर आय थिंक मिडल चांगलं होऊ शकलं असतं. परंतु गोलंदाज प्रवीणचं कौतुक करावं लागेल. ज्या वेळेला आपण बघितलं की शॉर्ट ऑफ लेन बॉलवरती षटकार आला, इथे गुडलेनवर टप्पा आपल्याला बघायला मिळाला. म्हणजे ही महत्वाचं काय असतं की ज्या वेळेला तुम्ही गोलंदाजी करता त्यावेळेला बॅटरला रीड करणं गरजेचं असतं आणि त्यानुसार तुम्ही गोलंदाजी करणं गरजेचं असतं. उदरलेन फुल अँड स्ट्रेट वन डॉट बॉल, एक षटकार आला आणि लागोपाठ 2 निर्धाव. मानस जुमा समोर प्रवीण बॅक करतोय. कधी सामना झुकतोय दणेशी लोक कुक्षे संघाकडे तर कधी सामना झुकतोय जय हनुमान खांडवल ब संघाकडे. एका बाजूला पावशेल पांडुरंग शेठ पाटील यांचा संघ आणि दुसऱ्या बाजूला युवा उद्योजक प्रशांत शेठ पाटील यांचा संघ आपण पाहतोय. जबरदस्त मॅच, पैसा वसूल करणारी लढत सध्या आपण पाहत आहोत आणि दोन्ही संघाच्या खेळाडूंकडे आता मात्र आपल्या प्रेक्षकांच्या अगदी नजरा लागलेल्या आहेत. 9 चेंडूमध्ये 25ची आता गरज असेल. पुन्हा उडवलाय आणि पुन्हा चेंडू चाललाय लॉंग ऑनच्या पलीकडे. ओ माय गॉड, स्कायर अगदी आकाशाला व्यवस्थित गेला सिक्सर. स्टँड अँड डिलिव्हर्ड. असं वाटतंय की गंधारीच्या ब्रिजवर हा फटका गेला असावा, एवढा लांब लचक बॉल निघून गेलाय. जबरदस्त फटकेबाजी, लागोपाठ 2 डॉट आणि त्याच्यानंतर मानस जुमालचा पुन्हा वार झालाय. आता समीकरण येणारे 8 बॉल 19ची गरज. मॅच इज ऑन नाउ, मॅच इज स्टील ऑन नाउ. बिकॉज जुमाल मैदानाच्या आतमध्ये अजूनही संघर्ष करतोय. जबरदस्त मात्र या ठिकाणी फटकेबाजी सध्या आपण पाहत आहोत. लक्ष पाहिलं तर 46 धाबांचा आहे. 27 धाबा आतापर्यंत धावफलकावरती लागले गेल्या. 4 गडी जरूर मात्र ते गमावले, परंतु प्रेम पाटीलच्या येण्याने आता मात्र धाबांचा वेग इथे वाढला गेला. कारण प्रेम पाटीलला या ठिकाणी एक प्लॅटफॉर्म निर्माण करून दिला. कारण दुसऱ्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवरती सिक्सर पाहिला. म्हणजे मागील 5 चेंडूचा समीर आपण विचार केला तर तब्बल 3 षटकार आलेले आहेत. आणि तिथूनच आता मॅच मध्ये पलटवार. 8 बॉल आणि 19ची गरज प्रवीणच्या विरुद्ध. इथून जबरदस्त फटकेबाजी करताना मानस जुमालला तुम्ही पाहिलंय. शेवटच्या क्षणापर्यंत लढत राहू या जिद्दीनं तो मैदानामध्ये उतरलाय आणि हा सामना कुकसेकरांना जिंकून देऊ ही जिद्द आज त्याच्या फलंदाजीमध्ये आपल्याला बघायला मिळालेली आहे. समोर कोणता खेळाडू आहे, समोर कोणता संघ हे मला माहिती नाहीये. आपल्या संघासाठी आज मला लढायचं आहे. पुन्हा समोर लॉंग ऑफला आणखी एक सिक्सर. सर व्हीआयपी डायस वर येतोय. मान्यवरांना सलामी देणारा, कुकसेकरांना आनंद देणारा मानस जुमालच्या बॅटमधून आलेला हा सिक्सर. काय मनगटामध्ये पॉवर आहे, ताकद आहे, फोर्सिंग स्ट्रोक. ओ माय गॉड, असं वाटतं की हा फटका सातत्याने मात्र वारंवार पाहत राहावा ग्रामीण टेनिस क्रिकेट या वाहिनीवरती. आतापर्यंत मानसच्या बॅटमधून निघाले एकूण 3 सिक्सर, परंतु हा ऍक्शन रिप्ले पहा. कडक शॉट फोर्स केला समोरच्या दिशेनं आणि पहा ज्या दिशेने समीर खेळायचा होता फटका त्याच दिशेने बॉडी लँग्वेज धुमालची आपण पाहत आहोत. आणि समीकरण आता पाहू शकाल 7 चेंडूमध्ये विजयासाठी 13 धाब्यांची गरज. 7-13. 7 किसका किसी को अब मुझे पता नहीं. हालांकि मानस को 7 नहीं मिला लेकिन अकेले काफी. 7 बॉल 13ची गरज. फुल टॉस, चुकीचा बॉल, फॉलिंग स्वीप पाहायला मिळतोय. पडला, कोसळला, धडपडला, परंतु चौकार त्यानं खेचला आणि या चौकारानं आता धावफलक पुढे गेले. परंतु फलंदाजांनी रिव्ह्यूची मागणी केलेली आहे. DRS निश्चितपणे या बीमर साठी मात्र DRS ची मात्र इथे मदत घेतलेली आहे. चला आमचे तिसरे पंच या आपण कंट्रोल रूम मध्ये दरम्यान अवधूतजी चाराडकर यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्यांचं करूया आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. कारण कुशल मोमेंट आहे, कुठल्याही संघावरती अन्याय होणार नाही याची आपण काळजी घेणार आहोत. इट्स फेअर डिलिव्हरी. फुल टॉस होता, त्याच्यावरती चौकार आलाय शेवटच्या चेंडूवरती आणि या चौकारच्या साह्यानं संघाची एकूण धावसंख्या जर आपण पाहिली तर 37 धाबा धावफलकावरती लागल्या गेल्या आणि येणाऱ्या 6 चेंडूच्या खेळामध्ये आता विजयासाठी इथून धनेश श्रीवन कुक्षे संघाला 9 धाब्यांची गरज. व्हॉट अ मॅच.
पैसा वसूल हा सामना आहे. खरं तर या मैदानावर येण्यासाठी, या स्पर्धेमध्ये येण्यासाठी कोणतेही तिकीट आकारलेलं नाहीये, परंतु येथे येण्यासाठी जो तुमचा खर्च झाला तो आज पैसा वसूल झालाय. हा सामना बघितल्यानंतर जबरदस्त जबरदस्त हा सामना तुम्हाला बघायला मिळालाय. शेवटचे 6 बॉल, सामना जिंकण्याकरिता 9 धावांची गरज आहे. धनेश 11 कुकसे आणि दरम्यान या ठिकाणी शुभागमन झालेला आहे आमचे 7 स्टार्स अजित पाटील यांच्या सोबतीनं. आफ्टर लंच ब्रेक, दुपारच्या चहापानानंतर पुन्हा एकदा ते आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. वेलकम RD, राकेश दिगाडकर, कैलास पाटील, दामू सुद्धा आले त्यांच्यासोबतच. जबरदस्त सामना सध्या आपण इथे पाहतोय. 6 चेंडू शिल्लक, 9 धाब्याची गरज, परंतु विनंती असेल की आपण खेळ इथे मात्र कंटिन्यू सुरू ठेवा, जेणेकरून जास्त वेळ मात्र या ठिकाणी खर्च होणार नाही. आणि हे बॅटिंग पहा, मानस धुमालची मात्र दाखवण्याचा प्रयत्न ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून केला जातोय. तिसरं षटक प्रवीणचं मात्र भरपूर मागणं राहिलंय. आणि हा शेवटच्या बॉलवरती येणारा चौकार, स्वतः खाली पडला, जरूर त्यांनी नियंत्रण गमावलं, परंतु पटक्यावरती एवढं चांगलं एक्झिक्युशन होतं की चेंडूनं मात्र या ठिकाणी सीमारेषा ओलांडली. सरळ जे भोळे ग्रुप्स त्यांच्या समोर मात्र जेवून जाऊन धडकलाय. चला 6 बॉल आणि 9 ची गरज आहे. शेवटचे 6 बॉल आणि योगेश्वर पाटील त्याच्या हातामध्ये चेंडू आता कर्णधाराने दिलेला आहे, त्याच्यावरती ही जबाबदारी दिलेली आहे. आज बॅटिंग मध्ये त्याला यश मिळालं, परंतु आज गोलंदाजीमध्ये ही भूमिका देखील तो योग्य बजावणार का, आणि आज हा सामना त्याच्या संघासाठी जिंकून देणार का, त्याच्या गावासाठी सुपर हिट, हा सुपर हिरो कामगिरी करणार का, की समोर प्रेम आहे, प्रेमच्या एका षटकारानं या सामन्यामध्ये पलटवार करण्याची वाट सापडली. शॉट ऑफ लेंथ हुक केलाय, बॉल हवेत आहे, क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल, मिस्टेक झाली आहे, कॅच ड्रॉप. असं क्षेत्ररक्षण कराल तर डेफिनेटली स्पर्धेच्या बाहेर व्हाल. हो, जरूर करणं. आपण पाहतो की या क्षणाला मात्र तुम्हाला झेल पकडणं गरजेचे आहे, परंतु कुठेतरी मात्र इथे चूक घडली गेली. पहा, इथे तुम्ही झेल पकडला असता तर एक चेंडू तुमचा कमी होऊ शकला असता, 2 धावा वाचू शकल्या असत्या, परंतु समीर या सर्व जरतरच्या गोष्टी आहेत. 5 चेंडू शिल्लक आणि इथून 5 चेंडूमध्ये विजयासाठी 7 धाब्यांची गरज. आणि आमच्या सोबतीला आता मात्र पाहू शकाल माझे उपसरपंच राकेश दिगाडकर साहेब सुद्धा जॉईन होत आहेत, कारण त्यांच्या संघाने सुद्धा मात्र स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी केली. फटका चांगला पाहायला मिळतोय, मिड ऑफच्या डोक्यावर चेंडू सरळ चाललाय. पुन्हा या ठिकाणी मान्यवर कशाकडे प्रेम पाटीलच्या बॅट मध्ये येणारा हा प्रेमदायक चौकार. नक्कीच नक्कीच. आता योगी सर प्रेम पाटील साठी म्हणू शकतो टाइगर अभि जिंदा आहे. खरोखर भरपूर उशिरानं त्याला फलंदाजीसाठी पाठवलं, परंतु मला वाटतं की कॅप्टनने याचसाठी त्याला थांबवलं असावं. काय बॅटिंग केली आज, जबरदस्त. आणि धावसंख्या आता येणारे 4 बॉल, 3 धावांची गरज. सामना होता कुठे आणि सामना आला कुठे, म्हणूनच सर क्रिकेटच्या खेळाला आज एवढा ग्लॅमर मिळाला आणि आज एवढ्या उंचीवर हा खेळ जगामध्ये नक्कीच मिळत. मित्रांनो, आपण फुटबॉल नंतर पाहिलं तर सर्वात जास्त खेळाला कोणता सपोर्ट असेल तर तो खेळ म्हणजे क्रिकेट आहे. आणि यावेळेला आता डॉट बॉल आला, पलटवार झालाय, क्षमता आहे योगेश्वरकडे. 3 बॉल आणि आता 3 ची गरज. सामना आपण जर पाहिलं तर दोन्ही संघाकडे आता मात्र समसमान संधी आहे. इथून खांडवल संघ सुद्धा जिंकू शकतो आणि कुकचे संघ सुद्धा जिंकू शकतो, परंतु इथे 3 चेंडूमध्ये आता योगेश्वर पाटील 3 धावांचा संवर्षण करणार का, की प्रेम पाटील आता स्ट्राईक रोटेट करेल, की या चेंडूवरती तो आक्रमण करेल. मानस तर जरूर मात्र त्याला कान मंत्र दिलाय, परंतु ऐकावे जनाचे करावे मनाचे. अक्कल किसकी भी हो, दिमाग खुद का होना चाहिए. चूक घडली, चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे आणि जय हनुमान खांडवल या स्पर्धेच्या पलीकडे. बॉल डॉट आला होता, योगेश्वरनं डॉट बॉल जवळजवळ टाकला होता, परंतु कीपर कडनं मिस्टेक आणि बॉल सरळ निघून गेला लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आणि हा सामना इथे जिंकला धनेश 11 कुकसेनं. अभिनंदन. 8 लेग बॉईज. खांडवल संघ आपलाही खेळ चांगला राहिला. चला टॉस साठी जयांश 11 जय हनुमानचा उदरपाडा. लगेचच टॉस करण्यासाठी आपण यायचंय. हालो चेक, हालो चेक. आणि या सामनावरील पुरस्कार आपण देत आहोत मिस्टर मानस धुमाल. इनके सामने ना हवा काम करती ना दुआ काम करती, उनका बस एक ही काम रहता है, दे धनाधन. आपण प्रथमतः टॉस करू आणि त्याच्यानंतर जो पुढील काही सन्मान जे आहेत ते सन्मान आपण संपन्न करत आहोत. सन्माननीय मदनजी वाकडे साहेबांना विनंती करतो की आपण टॉस बॉक्समध्ये या. आणि सन्माननीय निलेशजी थले, जे प्रसिद्ध निलेशजी तरे, जे ठाकूरवाडीचे उत्कृष्ट खेळाडू सुद्धा राहिलेले आहेत आणि आज समाजामध्ये उंच भरारी घेत आहेत. या 2 पाहुण्यांच्या शुभ हस्ते आपण
क्वार्टर फायनलचा सामना जो आहे त्याची आपण नाणेफेकी संपर्क करतो. वेलकम आतिश अँड वेलकम कुणाल. 4 षटकाचा सामना असेल दोघांच्या माहितीसाठी आणि दोघांना टॉसच्या दोन्ही बाजू माहिती आहेत. एका बाजूला जय भोले ग्रुप आणि दुसऱ्या बाजूला स्वर्गीय मकरंद स्पोर्ट मुठवल. कॉल कोण देणार? चला आतिश मागे कॉल देत आहेत. कुक्षे संघाचे कॅप्टन जय भोले ग्रुपची मागणी, परंतु स्वर्गीय मकरंद स्पोर्ट मुठवल आलेला आहे. टॉस जिंकला या ठिकाणी जियांश एंटरप्राइजेस जर्मन सोदरपाडा संघाने. चला आपण विनिंग संघाला घ्यायला आपण शीतपाय देत आहोत. निलेशजी तरे साहेबांच्या शुभ हस्ते आपण कोल्ड्रिंक्स देऊया. कुणाला वेल नाही, फक्त निर्णय द्या आपण. बॅटिंग. चला दोन्ही संघाला ऑल दी बेस्ट. मानस आलाय, आपण मानसला लगेच इथे सामनावीर पुरस्कार देत आहोत. मेघनाथजी पाटील यांच्या शुभ हस्ते आपण आकर्षक ट्रॉफी देऊया. प्रेम पाटील आपण यायचं आहे त्यांच्यासाठी. त्यांचे मोठे बंधुराज रमेश आत्माराम पाटील यांच्याकडून 500 कॅश प्राइज आहे. प्रेम या आपण त्वरित या. आणि स्वीट बॉक्स आहे. मी सन्माननीय मदनजी वाकडे साहेबांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण स्वीट बॉक्स आणि मेघनाथजी पाटील यांच्याकडून स्पेशल मानस धुमालला इथे पारितोषिक आपण देत आहोत. चला मदनजी वाकडे साहेबांच्या शुभ हस्ते आपण स्वीट बॉक्स देऊया. मॅच के बाद कुछ मीठा हो जाए. वेल प्लेड अँड बेस्ट ऑफ लक फॉर नेक्स्ट मॅच. मानस आणि प्रेम पाटील तसं फास्ट या. प्रेम फास्ट या, आपल्यासाठी कॅश प्राइज आहे. रघुनाथजी पाटील यांच्याकडून मानसला 500चं कॅश प्राइज आहे आणि प्रेम पाटीलला रमेश आत्माराम पाटील त्यांचे मोठे बंधुराज त्यांच्याकडून 500ची कडक नोट आपण देणार आहोत. आणि तद्दत आपण जे सन्मान आहे त्या सन्मानाकडे आता मात्र वाटचाल करूया. दरम्यान पाहू शकाल या ठिकाणी शुभागमन होत असताना रणजित पाटील यांचे लाडके मेहुणे सन्माननीय प्रथम चौधरी यांचं शुभागमन झालेलं आहे. त्यांचं करूया आपण सहर्ष स्वागत. आणि आदरणीय निलेशजी तरे साहेबांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करीत आहोत.